नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होळीस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात मालिनी आई साठे गुरुजींसोबत फोनवरती बोलत असते. विक्रम सुद्धा तिथेच बसलेला असतो आणि मालिनी स्पीकरवर फोन ठेवून गुरुजींसोबत बोलत असते. ती गुरुजींना विचारते की काय झालं गुरुजी, काही काळजीचं कारण आहे का? तेव्हा गुरुजी मालिनीला उद्या एक मोठी घटना घडू शकते असे भाकीत करतात आणि चेतावणी देत म्हणतात की जे काही महत्वाचे काम असतील, मीटिंग किंवा कोर्ट कचेरी, ते उद्या दुपारनंतर करायला सांगा, दुपारच्या आधी नको. तेव्हा मालिनी गुरुजींना विचारते की तुम्ही असं काय सांगत आहात? असं काय मोठं घडणार आहे उद्या? गुरुजी अशा बोलण्याने मालिनी आणि विक्रम दोघे सुद्धा अस्वस्थ होतात. तिकडे दुसऱ्या दिवशी रम्या आणि वसुताई एकमेकींशी बोलत असतात. तेव्हा रम्या वसू ऐकताना म्हणते, तू बघ आई, उद्या मी काव्याच्या नकळत तिला कसं दिवस पर्यंत घेऊन जाते. इकडे काव्या व पार्थ त्यांच्या बेडरूम मध्ये असतात आणि काव्या आता पार्थ सोबत खूप चांगली बोलत असते. पार्थने सुद्धा काव्यावरती असलेला त्याचा राग सोडलेला असतो. तयार होत असताना काव्या आता पार्थला इयरिंग्स दाखवत म्हणते, ही घालू की ही? तेव्हा पार्थ काव्याला ती इयरिंग्स घालायला सांगतो. दुसरीकडे नंदिनी व जीवा सुद्धा त्यांच्या बेडरूम मध्ये असतात. नंदिनी सुद्धा जीवावरची तिची नाराजगी सोडलेली असते. नंदिनी चालत असताना अचानक जीवा तिचा हात पकडतो. तेव्हा नंदिनी जीवाकडे कुतूहलाने बघतच राहते. जीवा मात्र नंदिनीकडे स्मित हास्य करत असतो. अशा प्रकारे आपल्याला काव्या, पार्थ, नंदिनी जीवामध्ये हळूहळू जवळीक निर्माण होताना दिसत आहे. पण गुरुजींनी